नमस्कार, मी प्रमोद. मी सर्वांची माफी मागतो. मागच्या 4-5 दिवसात मी खूप कामात होतो, म्हणून व्हिडिओ तयार करण्यासाठी मला वेळ मिळाला नाही. तुम्ही कदाचित वाट बघितली असेल. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल मी पुन्हा तुमची दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो. तर आजचा विषय आहे विधवा प्रथा निर्मूलन कायदा संदर्भात. सध्या महाराष्ट्र सरकारच्या मुंबईमध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि ह्या हिवाळी अधिवेशनमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडीचा निर्णय होणं अपेक्षित असतो. त्याच पद्धतीने मी महाराष्ट्रामधले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांना आणि विधान परिषदेचे सर्व सदस्यांना कळकळीची विनंती करतो की चालू अधिवेशनमध्ये हा विषय चर्चेला घ्या. दोन्ही सभागृहामधल्या विधानसभा आणि विधान सदस्यांना मी विनंती करतो की त्यांनी लक्षवेधी सूचना मांडून विधवा प्रथा निर्मूलन कायदा करण्यासाठी सभागृहामध्ये चर्चा घडवून आणा. 2023 मध्ये हिवाळी अधिवेशनमध्ये नागपूर येथे आमदार रामराव पाटील, नांदेडचे ते आमदार, त्यांनी एक लक्षवेधी सूचना मांडली. निलमताई उपाध्यक्षा विधान परिषदेचे त्यांनी ती स्वीकृत केली आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की जर आहे त्या कायद्यामध्ये जर बसत असेल तर चांगली गोष्ट आहे, बसत नसेल तर त्यात काय बदल करता येईल तेच बघू आपण आणि वेळ प्रसंग आल्यास नवीन कायदा करू, अशा पद्धतीचं त्यांनी सभागृहाला वचन दिलेलं आहे. आता ह्याला 2 वर्ष होत आलेले आहेत. सध्या देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि चालू अधिवेशनमध्ये विधवा प्रथा निर्मूलन कायदा बनवण्यासाठी योग्य तो निर्णय घ्या, पावले उचला. आपल्या पाठीमागून गोवा सरकारने असेंब्लीमध्ये चर्चा घडवून त्याच्यावर 3 सदस्य कमिटी स्थापन केली. त्यांनी एक ड्राफ्ट तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये मला देखील काय त्यातल्या सदस्य लोकांनी संपर्क साधला. मी देखील काय सूचना केलेल्या आहेत आणि आत्ता जुलै महिन्यामध्ये गोवा सरकारच्या असेंब्लीमध्ये पुन्हा ह्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. कदाचित कायदाही होऊ शकतो. मला आनंद वाटतो की हेरवाड पॅटर्नने महाराष्ट्र सरकारला दिलेला एक पॅटर्न ते संपूर्ण देशामध्ये पसरलेला आहे. त्याच्याबरोबर राष्ट्रीय मानव आयोगाने केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला 2 महिन्याची मुदत दिलेली आहे की ज्या पद्धतीने सतीची प्रथा बंद केली कायद्यानुसार, त्याच पद्धतीने विधवा प्रथा बंद करण्यासाठी कायदा करा आणि विधवा प्रथेच्या महिलांच्या कल्याणासाठी विकासासाठी योजना तयार करा. 2 महिन्याची त्यांना मुदत दिलेली आहे. अद्याप देखील केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने ह्याच्यावर कुठलाही निर्णय घेतलेला दिसत नाही. आपलं हे अभियान हेरवाड पॅटर्न सध्या जागतिक पातळीवर चर्चेला आहे आणि अनेक जगातल्या देशांनी अशा पद्धतीच्या ग्रामसभेद्वारे ही प्रथा नष्ट करण्यासाठी पावलं उचललेली आहेत. इंटरनॅशनल संस्था, UN वुमन्स संस्था आणि अनेक विद्यापीठामध्ये
आपल्या ह्या मॉडेलचं एक केस स्टडी म्हणून अभ्यासाला घेतलेली आहे अमेरिकेमधल्या विद्यापीठाने, UK मधल्या विद्यापीठाने आणि विशेषतः दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण आशियामधल्या देशामध्ये ह्या प्रथा मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येत आहेत आणि हे विधवा प्रथा नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती झालेली आहे। आणि महाराष्ट्र शासनाने जो काही हेरवाट पॅटर्नचा निर्णय घेतलेला आहे, म्हणून मी महाराष्ट्र शासनाचं आणि हेरवाडच्या ग्रामपंचायतचं ग्रामसभेचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना विनंती करतो की चालू पावसाळी अधिवेशनमध्ये हा विषय लावून धरा आणि कायदा करण्यासाठी योग्य तो निर्णय घ्याल अशी मी अपेक्षा बाळगतो। धन्यवाद।